नाही. नमस्कार. आज आपण वडवणीमध्ये आहोत. वडवणीमध्ये सुखदेव उजगरे यांच्या घरी आपण आहोत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या आरोग्य विभागाच्या बाबतीतली जी घटना सगळ्यांच्या समोर आहे आणि अत्यंत वेदनादायी घटना, ज्या घटनेनं महाराष्ट्रात खळबळ उडवून दिलेली आहे, ती घटना वडवणीत घडलेली. सुखदेव उजगरे यांची मुलगी संध्या गायकवाड हिचं सिझरिंग झाल्यानंतर तिच्यावर जे आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे तिच्यावर जी परिस्थिती ओढावली ती अत्यंत दुःखदायी आणि भयावह आहे. या घटनेनं संपूर्ण म्हणजे सर्व क्षेत्र अत्यंत म्हणजे दुःखदायी झालेले आहेत. या घटनेची दखल या भागाचे लोकप्रिय असलेले सामाजिक नेते, त्यांना मी सामाजिक नेते यासाठी म्हणेन की जिथं संकट असतं तिथे ते धावून जातात. कोणावरच संकट येऊ, पक्ष, संघटना, जात या गोष्टी ते कुठंच पाहत नाही. जिथं गरज पडेल तिथं धावून जाणारा नेता म्हणजे बाबूराव पोटभरे यांचं नाव आपण घेतलं जातं. पोटभरे साहेब इथं आलेले आहेत. त्यांची दुसरी वेळ इथं घरी यायची. मुंबईपासून ते वडवणीपर्यंतच्या जी यंत्रणा आहेत त्या त्यांनी हलवलेल्या आहेत. आजची काय परिस्थिती आहे हे आपल्याला जाणून घ्यायचे. पोटभरे साहेब नमस्कार. नमस्कार. वडवणीतील ही घटना तुम्ही स्वतः तुमच्या हातावर घेतलेली आहे. थेट मुख्यमंत्र्यापर्यंत तुम्ही संपर्क साधला, आरोग्य विभाग तुम्ही कामाला लावलेला आहे आणि संध्याची प्रकृती ही आता दवाखान्यामध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. पहिला प्रश्न असा की संध्याची परिस्थिती सध्या कशी? संध्या गायकवाडवर ओढवलेला प्रसंग हा महाराष्ट्रातल्या जनतेला किंवा माणुसकीलाच हादरा देणारा प्रसंग होता. परंतु त्याच्यातून आता त्यांचे आई वडील, आई शिलाताई आणि सुखदेव हे थोडेसे सावरलेले आहेत. त्यांना पहिल्यांदा सावरण्याचा काम आम्ही सर्वांनी मिळून केलेलं आहे. संध्याची परिस्थिती आज घडीला तरी आताही गंभीरच आहे. तिच्यावरती उपचार चालू आहेत. ससूनचे एक्सपर्ट जे डॉक्टर्स आहेत ते डॉक्टर्स अत्यंत चांगल्या पद्धतीनं उपचार करत आहेत. सरकारने याच्यामध्ये चांगलं लक्ष घातलेलं आहे. आरोग्य विभागाने चांगलं लक्ष आता घातलेलं आहे. परंतु कालपर्यंत आम्ही म्हणत होतो की आरोग्य विभाग सरळ करणं गरजेची गोष्ट आहे. ही महाराष्ट्रात लागलेली एक कीड आहे. आरोग्य विभागामध्ये एक लागलेली कीड आहे. हे सगळं काय होतं ते भ्रष्टाचारामुळे होतं. भ्रष्टाचारामुळं अशा पद्धतीचे प्रकार होऊ लागलेले आहेत की एक सिंडिकेट आहे. शासकीय दवाखान्यातून जे सिरियस पेशंट आहेत ते खाजगी दवाखान्यात पुरवण्याचा धंदा चालू झालेला आहे. तो धंदा बंद झाला पाहिजे. याच्यामध्ये ज्यांनी ऑपरेशन केलं ते तर दोषी आहेच, त्यांना आणि त्यांची टीमही दोषी आहे. पण त्याचा जो इन्चार्ज आहे, डॉक्टर सानप नावाचा जो इन्चार्ज आहे, त्यांनी सुट्टीच कशी दिली? मुलीच्या पोटात दुखत असताना सुद्धा तिला सुट्टी दिली. मुलीची आई सांगत होती की आमच्या मुलीच्या पोटात दुखतंय, तर म्हणाले असं होत असतंय, ऍसिडिटी होत असती. त्यांनी त्याच वेळेला सोनोग्राफी करायला हवी होती. जर त्याच वेळेला सोनोग्राफी झाली असती तर पोटामध्ये काय जे काही बाहेरचं साहित्य आहे ते सापडलं असतं आणि सापडून ते त्याच्यावरती विलास झाला असता आणि लगेच इतकं एवढं इन्फेक्शन झालं नसतं. आणि एवढं इन्फेक्शन झाल्याच्या नंतर केविलवाणी अवस्थेमध्ये स्वतःच्या मुलीला वाचवण्यासाठी आई डॉक्टर काय नाव त्याचं, स्वप्नील ढाकणेच्या हॉस्पिटलला जाते. स्वप्नील ढाकणेला दाखवते माझ्या मुलीला वाचवा म्हणून टाहो पडते. त्यावेळेला स्वप्नील ढाकणेचं काम होतं तिच्यावरती उपचार करणं सुरू करणं. त्याने म्हणाला की 5 लाख रुपये जर तुमच्याकडे असतील तरच विलाज इथं होऊ शकतो, नाही तर विलाज होणार नाही. म्हणजे पैशासाठी तुम्ही माणसं मारणार आहात का? अशा लोकांचे दवाखाने हॉस्पिटल बंद झाले पाहिजेत. त्यांच्यावरती रेट टाकल्या पाहिजेत. त्यांचे हॉस्पिटल बंद झाले पाहिजेत. हे काही लोक खाजगी व्यवसाय करून हे माजुरी झालेले आहेत. या लोकांच्या विरोधात सुद्धा उद्याच्या आंदोलनामध्ये आम्ही भूमिका घेणार आहोत. डॉक्टर सानप आणि डॉक्टर ढाकणे हे दोघेही त्याला दोषी आहेत. तिथला स्टाफही दोषी आहे आणि ऑपरेशन करणारे डॉक्टर तर 100% दोषी आहेतच.
आणि जो कोणी त्यांच्या सोबतचे होते तेही आहेत, परंतु ज्या पद्धतीनं नंतरच व्हायला पाहिजे होतं ते त्या घडामोडी यांनी होऊ दिल्या नाहीत आणि म्हणून मुलगी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सिरियस झालेली आहे. आता मुलगी मरण यातना भोगते. खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिच्या पोटामध्ये इन्फेक्शन झालेलं आहे. ते इन्फेक्शन काढण्याचं काम ससूनची टीम, डॉक्टरांची टीम करू लागलेली आहे. थोड्याच वेळापूर्वी माझा आता संपर्क झालेला आहे त्यांच्याशी आणि मंत्री महोदयाच्याही स्टाफशी संपर्क झालेला आहे. त्या सूचना करतायत, मंत्री महोदय सूचना करतायत. कोण मंत्री महोदय ते मला माहित नाही, परंतु आरोग्य खात्यामध्ये त्या पद्धतीनं आपण संपर्क केल्याच्या नंतर या सगळ्या गोष्टी होऊ लागलेल्या आहेत. किमान माणुसकी दाखवण्याचं काम केलं पाहिजे. माणुसकीचा झरा म्हणू नका, पण माणुसकी तर दाखवा. पण या बीडच्या डॉक्टरांनी माणुसकी सुद्धा दाखवलेली नाही. हे डॉक्टर राहिले नाहीत, हे खाटीक बनलेत, खाटीक. या खाटकांना कापण्याची आता गरज आहे. त्यांना कापण्याची त्यांना बाजूला करण्याची गरज आहे असं माझं मत आहे. आणि म्हणून उद्याचा जो आमचा सोमवारी आम्ही रस्ता रोको इथं ठेवलेला आहे, इथल्या समाजाने ठेवलेला आहे, त्यांच्या कुटुंबाने ठेवलेला आहे. शिलाताई आणि सुखदेव यांच्या पुढाकारातून, यांच्या मुलीचे वडील आणि आई यांच्या पुढाकारातून हा रस्ता रोको आहे. त्या रस्ता रोको मध्ये आम्ही आणि माझे सर्व सहकारी आणि इथले नगराध्यक्ष शशीराव बापू जगताप हे मोठ्या प्रमाणामध्ये लोक घेऊन उपस्थित राहणार आहेत. आणि म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की असे प्रकार आता भविष्यामध्ये घडणार नाहीत, याच्यासाठी जनतेनं रस्त्यावर आलं पाहिजे, एवढी माझी भूमिका. साहेब, तुम्ही तिची प्रकृती गंभीर आहे हे सांगितले. प्रथमतः आपण तिची तब्येत कशी चांगली होईल यासाठीची यंत्रणा लावली, ही अत्यंत महत्वाची गोष्ट झालेली आहे. ती बरी होईल, परंतु सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की ती आता बरी जरी झाली तर ती कायमची अपंग झाली. तिचं शरीर खिळखिळ झालंय, ती आता पहिल्यासारखं काम करू शकणार नाही. तिला काही अशी घरी बसून खायची प्रॉपर्टी नाही. तिला हातावर पोट असणारं तिचं कुटुंब आहे, तिच्या माहेरचं कुटुंब तसंच आणि सासरी तसंच आहे. भावी काळात तिचं पुनर्वसन होणं गरजेचं आहे. करेक्ट. तिला तिचं लेकरू, ती आणि तिचे उपचार करणारी यंत्रणा, म्हणजे तिला तिच्या आई वडिलांना आता तिच्यापाशी बसून राहावं लागेल, तिचे उपचार करावे लागतील. तिला अनेक हॉस्पिटलमध्ये आणखी जावं लागणार आहे, कारण ती कायमचं तिला अपंगत्व प्राप्त झालेलं आहे. तिचं पुनर्वसन कशा पद्धतीनं करण्यात येईल यासाठीच उपाययोजना आता शासन आणि सर्व नेते मंडळीला कराव्या लागतील. तर याबाबत तुम्ही या अगोदर अनेक लोकांना न्याय मिळवून दिलेला आहे, आम्ही पाहिलेले संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. या मुलीला उभं करण्यासाठीच काय आंदोलन, म्हणजे आंदोलन तुम्ही तर करणार, परंतु ह्याचं नियोजन कशा पद्धतीने करण्यात येईल? असं आहे की आता या मतदारसंघाचे आमदार प्रकाश दादाशीही माझं बोलणं झालेलं आहे आणि आता मी परत या विषयावरती बोलणार आहे. आमची जी भूमिका होती पहिल्या दिवसापासून की तिचं पुनर्वसन होणं गरजेचं आहे. मुलीचे बरेच पोटातले अवयव काढले गेलेले आहेत, तिची गर्भाशयच काढून टाकलेलं आहे. जे महत्वाचं स्त्रियांना म्हणजे महत्वाचं असतं ते गर्भाशयच काढून टाकलंय. तिचे आतडे कापले गेलेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीचे तिचे अवयव एक एक निकामी केलेले आहेत आणि मग आता त्याच्यातून ती जगते, तर ती कुठलाही काम, व्यवसाय, धंदा करू शकणार नाहीत. आणि मग तिला जर हे करायचं असेल तर आरोग्य खात्याने त्याची जिम्मेदारी घेतली पाहिजे आणि आम्ही त्या पद्धतीनं आरोग्य खात्याला भाग पाडू. बीड जिल्ह्यातले सगळेच आमदार, मग आम्ही याच्यामध्ये जात पात धर्म बघणार नाही. पंकजाताई मुंडे असतील, धनंजयजी मुंडे असतील, सुरेश शर्मा धस असतील, संदीप भैया क्षीरसागर असतील किंवा आमचे गेवराईचे आमदार विजयसिंह राजे असतील, पंडित असतील किंवा म्हणजे जे कोणी आमदार असतील त्यांना सोबत, नमिताताई मुंदडा असतील, यांना सोबत घेऊन माननीय मुख्यमंत्र्याकडे आणि सरकारकडे मागणी करणार आहोत की त्या मुलीचं पुनर्वसन आरोग्य खात्याने करून दिलं पाहिजे. एक तर आरोग्य खात्यामध्ये अशा ठिकाणी तिचं पुनर्वसन झालं पाहिजे की तिला दर महिन्याला कमीत कमी एक 60-70 हजार रुपये मिळतील अशा पद्धतीची सोय या सरकारने करून दिली पाहिजे असं माझं मत आहे. तिचं जर शिक्षण झालं असेल तिला नोकरीची सुद्धा आवश्यक आहे, कारण आज तिला मदत सगळे नेते मंडळी देतीलच, यात काही शंका नाही.
आपले आमदार असतील, खासदार, मंत्री सर्व मदत तिला आर्थिक स्वरूपात देतील तुमच्या तिथून पण जी माध्यमातून. असणार मदत ती. परंतु ती मदत काही तिच्या जन्माला पुरणार नाही. तिला शासकीय नोकरीतच घेण्यात यावं याबाबतच आपल्याला पुढाकार घ्यावा लागेल आणि हा प्रश्न तुम्ही आंदोलनात घेतलाय. नाही, हा प्रश्न काय आंदोलनामध्ये घेतला नाही. आंदोलनामध्ये दोनच विषय आमचे आहेत की जे याला दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. हा पहिला विषय आहे. हा नेक्स्ट विषय असा आहे की आता तिचं पुनर्वसन झालं पाहिजे, हा विषय आहे. त्यामुळे मी सर्व लोकप्रतिनिधीशी बोलणार आहे. खासदार बजरंग सोनवणे नाही बोलणार आहे. बाकीच्या सर्वच आमदारांना ज्यांचे नाव घेतले, मंत्री, माजी मंत्री आणि आमदार, त्यांच्याशी बोलणार आहे. कुणी आर्थिक मदत तुटपुंजी करून उपयोग होणार नाही. आर्थिक मदत इमिडिएट तर झालीच पाहिजे, इमिडिएट केली पाहिजे. मी माझ्या पद्धतीनं जे करतोय ते मी करतोय, तसे आमदारांनी आर्थिक मदत किंवा लोकप्रतिनिधींनी आर्थिक मदत कशी काय केली पाहिजे. परंतु तिच्या भविष्याचा विचार आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे. कारण तिचं जगणंच कठीण आहे आणि तिला बाळही होणार नाही, पुढे भविष्यामध्ये बाळही होणार नाही आणि मोठं वजन सुद्धा उचलता येणार नाही. कारण तिचं युट्रस काढलेलं आहे, तिचं गर्भाशय काढलेला आहे आणि त्यामुळं तिची ती क्षमता, शरीराची क्षमता राहणार नाही आणि म्हणून आमचा तो प्रयत्न राहील. मी सर्वांशी कोऑर्डिनेट करणार आहे, सर्व आमदारांशी, सर्व लोकप्रतिनिधींशी, की आपण सगळ्यांनी एक दिवस मुंबईमध्ये यावं. मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री आणि ते काय अडचणी असतील त्या कायदेशीर अडचणी दूर करून ती स्पेशल केस करावी असं माझं मत आहे. बघा, हे होते बाबुरावजी पोटभरे साहेब. संध्या गायकवाड ही कशा पद्धतीनं अपंग आहे, अपंग झालेली आहे, तिचं शरीर कसं खिळखिळं झालं आहे हे वैद्यकीय टीमशी चर्चा करून, वैद्यकीय टीमशी सगळी माहिती घेऊन त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. भावी काळ तिचा खूप कठीण आणि अवघड आहे. अशा काळात तिला पुढचं भविष्य जर योग्य पद्धतीने जगायचं असेल तर तिला आधाराची गरज आहे. हा आधार तिला आरोग्य विभाग, शासन व्यवस्था, प्रशासकीय व्यवस्थेनं देणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री महोदयासंग मी थेट बोलणार आहे. या भागातील जे आमदार असतील, खासदार आणि मंत्री असतील त्यांच्यासोबत सुद्धा पोटभरे साहेब बोलणार आहेत. सर्वजण आपापल्या पद्धतीनं तिला मदत करतीलच. आज उद्या 2 दिवसामध्ये नक्कीच या भागाचे आमदार असतील, सर्वजण काय शक्य आहे ती आर्थिक मदत त्या मुलीला देतील ही आशा आम्हाला खात्री आहे की याच्या अगोदरही अशा संकटाच्या काळात त्या भागातील लोकप्रतिनिधींनी मदत दिलेली आणि या 2-3 दिवसामध्ये सर्वांची मदत तिच्या खात्यावर येईल. परंतु ही मदत तर तुम्हाला द्यावीच लागेल, हे तुमचं कर्तव्य आहे. परंतु शासकीय व्यवस्थेकडून तिला एक नोकरी, जी नोकरी तिला आयुष्याची भाकर असेल, ती कायम तिला आधार देणारी असेल, तिच्या लेकराचा आधार असेल, ते सुद्धा देण्यासाठीच्या भूमिका या भागातील लोकप्रतिनिधी, या भागातील अधिकारी आणि या भागातील सामाजिक कार्यकर्त्यांना आता घ्यावी लागणार आहे. तिला किमान राहापुरतं एखादं घर बांधून सुद्धा द्यावा लागेल, कारण ती आता काहीच काम करू शकणार नाही. त्यामुळे ह्या सर्व गोष्टीचा समोपमान विचार या भागातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते या सर्वांनी करायचा आहे. नक्कीच पोटभरे साहेब हे सर्व पक्षासोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. मुख्यमंत्री साहेब असतील किंवा या आपल्या पालकमंत्री, उपमुख्यमंत्री सुनेत्रताई पवार या पालकमंत्री असल्यामुळे नक्कीच या कामाला गती येईल अशी सुद्धा आशा आपण या ठिकाणी करू. पोटभरे साहेबांनी घेतलेली भूमिका नक्कीच संध्या गायकवाडच्या पुढील आयुष्याला एक चांगली दिशा देणारी ठरेल. आपण पोटभरे साहेबांच्या या एकंदरीत जी या संध्या गायकवाडच्या कुटुंबाला आधार देण्याची जी भूमिका त्यांनी घेतलेली आहे, ही भूमिका नक्कीच प्रशंसनीय आहे. साहेबाच्या माध्यमातून हा प्रश्न नक्की तडीला जाईल अशा पद्धतीचा आशा या ठिकाणी व्यक्त करू. साहेबांनी आपल्यासोबत चर्चा केली आणि ह्या सर्व घडामोडीवर ते सक्रिय कशा पद्धतीने आहेत, पुढील काळामध्ये कशा पद्धतीनं कुटुंबाला न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे हे आपल्यासोबत त्यांनी चर्चा केली, त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करू. न्यूज गदरसाठी मी अशोक निकटे, वडवणी.